श्री स्वामी समर्थ श्रोते हो, तुम्हा पुन्हा सर्वांचं एकदा नव्याने स्वागत आपल्या कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि खरंच अगदी मनापासून सर्वांचे धन्यवाद की तुम्ही एवढ्या आतुरतेने आपल्या श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंच्या चरित्राचे पठण ऐकण्यासाठी, श्रवण करण्यासाठी तुम्ही एवढे आतुर असतात. खरंच खूप खूप धन्यवाद. असाच प्रतिसाद असू द्या सर्वांचा, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आजचा अध्याय आहे चौथा. तर चौथा अध्यायाचं पठण श्रवण ताईंनी खूप सुंदर असं पारायण केलेलं आहे आणि आपण ताईंच्या आवाजामध्ये ऐकणार आहोत. तर चला आजच्या चौथ्या अध्यायाला आपण सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. आपण आज अध्याय चौथा घेणार आहोत. त्या चौथा अध्यायाच्या पठणाने मुलींना योग्यवर प्राप्ती व गुरुनिंदा दोष निवारण होतो. श्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्रम. श्रीपाद श्रीवल्लभ गुरोः वदनारविंदम वैराग्य दीप्ति परमोज्वलदित्यम मंदस्मितं सुमुदरं करुणाद्रनेत्रं संसारतापहरणं सततं स्मरामि. श्रीपाद वल्लभ गुरो करकल्पवृक्षं भक्तेष्टदाननिरतं रिपुसंशयं वै संस्मरण मात्र चिति जागरणं सुभद्रं संसार भीति शमनं सततं भजामि. श्रीपाद श्रीवल्लभ गुरो परमेश्वरस्य योगीश्वरस्य शिवशक्ति समन्वितस्य श्रीपर्वतस्य शिखरं खलु सन्निविष्टं त्रैलोक्यपावन पद्माजमहं नमामि. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. चौथावा अध्याय मी वाचणार आहे. त्याआधी जे कोणी श्रवण करत आहेत त्यांनी शांत डोळे मिटून हा अध्याय ऐकावा आणि जे काही मी वाचणार आहे अध्याय ते स्वतः समोर चित्र उभारण्याचा प्रयत्न करा. खूप छान अनुभव येईल. श्री स्वामी समर्थ. अध्याय चौथा. कुरवपुरात वासांबिकेचे दर्शन. श्रीपादांच्या जन्मस्थानात होणाऱ्या लीला. पळणीस्वामींच्या आज्ञेनुसार आम्ही ध्यान करण्याचा संकल्प केला. श्री पळणीस्वामी म्हणाले, बाबा, माधवा, वत्सा, शंकरा, आपण तिघेही श्रीपाद वल्लभांच्या आज्ञेनुसार ध्यानस्थ होऊन आपल्याला घडलेल्या ध्यानानुभवांची चर्चा करूया. या अवस्थेत आपणास एखादा उत्कृष्ट आध्यात्मिक परिणाम अनुभवास येईल. भविष्य काळात हुणशुक इसवी सन हे व्यवहारात असेल. आज हुणशुकानुसार दिनांक 25/5/1336 शुक्रवार आहे. आजचा दिवस आपल्या जीवनातील फार महत्वाचा आहे. मी माझ्या स्थूल शरीराला येथेच ठेवून सूक्ष्म शरीराने कुरवपुरात जाईन. एक वेळेस 4-5 ठिकाणी सूक्ष्म रूपात विहार करणे मला बाल्यक्रीडा वाटते. आपण सगळे श्रीपाद श्रीवल्लभांच्या ध्यानात असताना त्यांची आज्ञा झाल्यावर मी सूक्ष्म शरीराने कुरवपुरात त्यांच्या सानिध्यात जाईन. स्वामींचा अनुग्रह मिळवण्याचे विधान. श्री स्वामींचे वक्तव्य ऐकल्यावर मला गंमत वाटली म्हणून विचारले, स्वामी, माधवाने श्री वल्लभांच्या दिव्य मंगल स्वरूपाचे दर्शन घेतले आहे. आपण सदैव श्री वल्लभांबरोबर सूक्ष्म रूपात विचरण करता. मला मात्र त्यांचे नावच माहित नाही, रूप माहित नाही, मग ध्यान कसे करायचे? त्यावर श्री पळणीस्वामी मंद हास्य करीत म्हणाले, बाबा, श्रीपादांची भक्ती असल्यास सगळेच सिद्ध होईल. श्रीपाद प्रभू सर्वात प्रथम आपल्या भक्तांचे कासवाच्या पिलाप्रमाणे पालन करतात. कासव आपल्या पिलापासून किती दूर असले तरी त्याच्या विचार तरंगानेच त्या पिल्लांचे रक्षण होते. थोडी उन्नती झाल्यावर मांजराचे पिलाप्रमाणे भक्ताचे पालन करतात. जसे मांजर त्याच्या पिल्लांना आपल्या तोंडात धरून एका घरातून दुसऱ्या घरात घेऊन जाते, त्या किशोरांसाठी जेथे सुरक्षित स्थान वाटते तेथेच त्या पिल्लास ठेवते. त्यानंतर माकडाचे पिलाप्रमाणे भक्तांचे पालन होते. अशा पालनात पिल्लू त्यांच्या आईस अति प्रयत्नाने चिटकून असते. अधिक उन्नती झाल्यावर आई मासोळी बरोबर अति स्वेच्छेने आनंदाने विहार करणाऱ्या बालमाशासारखे भक्त श्री गुरु समवेत असतात. तू ध्यानात बसल्यावर तेच दर्शन देतील. आज 25/5/1336 शुक्रवार सर्व शुभ योग मिळून असलेला योग. संपूर्ण असा महोत्तम दिवस आहे. श्री वल्लभांनी अतिमुख्य असा भविष्य निर्णय करण्याचे ठरवले असून मला सूक्ष्म रूपात कुरवपुरास यावे असे सांगितले आहे. ध्यानस्थ असताना त्यांची आज्ञा कोणत्या क्षणी होते त्या क्षणी मी कुरवपुरास जाणार. तेथे एखादी महत्वाची घटना घडणार आहे.
ती माझ्या डोळ्याने पाहण्याची संधी श्री दत्तप्रभूंच्या कृपेनेच मिळेल असे म्हणतच श्री पळणीस्वामी ध्यानस्थ झाले. मी आणि माधव सुद्धा ध्यानस्थ झालो. अशा प्रकारे ध्यानात 10 तासांचा वेळ गेला. ध्यानानंतर श्री पळणीस्वामी अत्यंत उल्हासित दिसत होते. मी आणि माधवने श्री स्वामींना त्यांच्या ध्यानानुभूतीबद्दल सांगा अशी प्रार्थना केली. त्यावर स्वामींनी हसत मुखाने सांगण्यास सुरुवात केली. शिवशर्माची गाथा. श्रीपाद श्री वल्लभांचे चिंतनाचे फळ. ते म्हणाले, या कलियुगातील लोकांचे किती महत भाग्य आहे. कुरोपूर गाव हे फार लहान असले तरी स्वामींच्या महत्तेस जाणून वेदपंडित सद्ब्राह्मण शिवशर्मा भार्या अंबिकेसह कुरोपुरातच राहत होते. कुरोपुरातील एकुलते एक असे हे ब्राह्मण कुटुंब होते. ते द्वीप ओलांडून येऊन ब्राह्मणोचित कार्यक्रमाने धनार्जन करून रोज कुरवपुरास परत येत असत. ते फार मोठे विद्वान पंडित होते. ते अनुष्ठान काश्यप गोत्रोत्पन्न यजुर्वेदीय ब्राह्मण होते. शिवशर्मास झालेली संताने थोड्याच कालावधीत दिवंगत होत असत. कसाबसा एक मुलगा वाचला. दुर्दैवाने तो मुलगा मंद बुद्धीचा होता. निष्प्रयोजक संतान प्राप्तीमुळे शिवशर्मा दुःखी होते. एके दिवशी श्री वल्लभांच्या समोर वेदपठण करून ते मौनपणे उभे राहिले. श्री स्वामींनी त्यांचे मनोगत ओळखून मंद हास्य करीत ते म्हणाले, शिवशर्मा, दुसरी सगळी चिंता सोडून निरंतर माझेच ध्यान करणाऱ्यांचा मी दास असतो. तुझी इच्छा काय आहे ते सांग. त्यावर शिवशर्मा म्हणाले, स्वामी, माझा मुलगा माझ्यापेक्षाही मोठा पंडित वक्ता व्हावा अशी माझी इच्छा होती. परंतु ती पूर्णपणे रसातळास गेली. माझा मुलगा अत्यंत मंदबुद्धीचा आहे. सर्व चराचरात सगळ्या घटाघटात व्यापून असणाऱ्या सामर्थ्यवंत असलेल्या आपणच त्याला पंडित करणे, निष्ठावान करणे काहीच अवघड नाही. एवढी मजवर कृपा करावी. त्यावर श्रीपाद म्हणाले, बाबा, कोणी कितीही मोठा असला तरी पूर्वजन्म कर्मफल अनिर्वाह्य असते. सगळी सृष्टी सुद्धा शासनाचे उल्लंघन न करता चालत आहे. स्त्रियांना पूजेचे फळ म्हणून नवरा मिळतो. दानाचे फलस्वरूप मुले बाळे होतात. सर्वदा दान सतपात्री करावे. दान घेणारे सत्पात्री नसतील तर किंवा दानास योग्य असे नसतील तर अनिष्टच संभवतो. सद्बुद्धी असलेल्या व्यक्तीस रोज जेवू घातल्यास सद्बुद्धी असलेल्या व्यक्तीस जेवू घातल्यास त्याने केलेल्या पुण्य कार्याबद्दल प्राप्त होणाऱ्या पुण्यातील थोडा भाग अन्नदात्यास मिळतो. दुर्बुद्धी असलेल्या माणसाला अन्न दिल्यास त्याने केलेल्या पापकार्यामुळे मिळालेला पापाचा थोडा भाग अन्नदात्यास मिळतो. दान करताना माणसाने अहंकार रहित होऊन दान करावे, तेव्हाच त्याचे चांगले फळ मिळेल. पूर्वजन्मीच्या कर्मफळानेच तुला मंदबुद्धीचा मुलगा जन्मला. तुम्ही दाम्पत्याने अल्पायुषी संतान नको, पूर्ण आयुष्यीच द्या असे मागणे केले होते. पूर्ण आयुष्यी पुत्र दिला. त्याचे पूर्वजन्मीचे पाप निवारण करून त्याला योग्य असा पंडित करावायचे म्हणजे कर्मसूत्राला अनुसरून तू देहत्याग करण्यास सिद्ध असलास तर मी त्याला योग्य असा पंडित करेन. त्यावर शिवशर्मा म्हणाले, स्वामी, माझा वृद्धावस्थेमध्ये प्रवेश झालेलाच आहे. मी माझे जीवन त्यागण्यास सिद्ध आहे. माझा कुमार बृहस्पतीसारखा पंडित व्यक्त झाल्यावर मला दुसरे काय हवे? संपूर्ण चराचराला घटाघटाला व्यापून राहणारे सामर्थ्यवंत श्रीपाद प्रभू म्हणाले, बरे, तुझा लवकरच मृत्यू होईल. मरणानंतर सूक्ष्म देहाने दिशिला नगरामध्ये सध्याचे शिर्डी निंबवृक्षाच्या पायथ्यापाशी असलेल्या भूगृहात थोडा काळ तपश्चर्येत राहशील. त्यानंतर पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्र देशामध्ये जन्म घेशील. याविषयी तू तुझ्या बायकोला थोडे सुद्धा कळू देऊ नकोस. श्रीपाद श्री वल्लभांच्या भावी जन्माचा निश्चय आविष्करण. लवकरच शिवशर्मा मरण पावला. अंबिका तिच्या मुलासह भिक्षाटन करून जगत होती. शेजार पाजारचे लोक हसत टिंगल उडवीत त्यास अंतच नसे. त्या मट्ट ब्राह्मण मुलास अपमान असह्य होऊन तो आत्महत्या करण्यासाठी नदीकडे पळत सुटला. त्याची माता सुद्धा असहाय्यपणे आत्महत्या करण्यासाठी मुलाच्या मागे पळत सुटली. त्यांच्या पूर्वपुण्याईनेच च्या प्रभावाने वाटेत श्रीपाद श्री वल्लभ स्वामी सामोरे आले. त्या दोघांनाही त्यांनी आत्महत्येच्या प्रयत्नातून सोडवले. श्रीपाद श्री वल्लभ स्वामींनी त्यांच्या अपार करुणा कटाक्षाने त्या मूर्ख बालकाला महापंडित केले. अंबिकेने शेष जीवन शिवपूजेत घालवावे असा आदेश दिला. शनी प्रदोष व्रताचे महत्व सांगून प्रदोष समयास केलेल्या शिवपूजनाचे फळ कसे मिळते याची सविस्तर माहिती दिली आणि पुढील जन्मी अंबिकेला माझ्यासारखाच मुलगा होईल असा वर दिला. परंतु त्यांच्या समया
तिन्ही लोकात कोणीही नसल्याने श्री स्वामी पुढील जन्मात तिच्या पुत्र रूपात जन्म घेण्याचा निश्चय केला. नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ यांचा जन्मसंकल्प. समस्त कल्याणकारी गुणांनी युक्त अशा वासांबिकेस श्रीपाद प्रभू म्हणाले, तुझ्या सं तुझा संकल्प सिद्ध होईल. मी आणखी 14 वर्ष म्हणजे या शरीराला 30 वर्षे येईपर्यंत श्रीपाद श्री वल्लभ रूपातच राहून त्यानंतर गुप्त होईल. त्यानंतर संन्यास त्यानंतर संन्यास धर्माच्या उद्धाराच्या निमित्ताने नृसिंह सरस्वती या नावाने ओळखला जाईल. या दुसऱ्या अवतारात 80 वर्षे राहीन. या अवतार समाप्तीनंतर कर्दळी वनात 300 वर्ष तपोनिष्ठेत राहून प्रज्ञापुरात स्वामी समर्थ या नावाने अवतार धारण करीन. अवधूत अवस्थेत सिद्ध पुरुषांच्या रूपाने अपरिमित अशा दिव्य कांतीने अगाध लीला दाखवीन. साऱ्या जगाला धर्मकर्माला अनुसरून त्याविषयी आसक्ती रहित करेन. पळणीस्वामी पुढे म्हणाले, जशी जशी युगे बदलतील तशी तशी मानवाची शक्ती कमी होत जाईल. त्यासाठी परतत्व ऋषीश्वरांच्या इच्छेनुसार खालच्या स्थायीवर उतरून येईल. शरीरधारी प्रभूंचा अवतार म्हणजे संपूर्ण अनुग्रहाचे सूचकच होय. अशा रीतीने प्रभुत्व खालच्या पातळीवर उतरण्याने थोड्या श्रमाने मानवास उत्तम फळ प्राप्त होईल. म्हणूनच कलियुगातील मानव धन्य आहेत. केवळ स्मरण मात्रेच दत्तप्रभूंचा अनुग्रह प्राप्त होईल. मानवाचे पतन होण्यास जेवढे मार्ग आहेत, श्री चरणांचा अनुग्रह प्राप्त होण्यास त्याहीपेक्षा असंख्य मार्ग आहेत. हेच परम सत्य आहे. स्मरण अर्चन केल्यामुळे श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंशी अनुसंधान घडते. यामुळे साधकांचे पापकर्म दोष विषय वासना संस्कार श्रीपाद श्री वल्लभांच्या चैतन्यात प्रवेश करतात. त्यांच्याकडून भक्तांना श्रेयस्कर शुभस्पंदनांचा लाभ होतो. श्रीपाद प्रभू साधकांच्या चैतन्यात प्रवेश झालेल्या पापसमुदायाचे पवित्र नदीच्या स्नानानेच निर्मूलन करतात. तसे न केल्यास त्यांच्या योग्याग्नीनेच त्या पापांना जाळून भस्म करतात. ते स्वतः तप करून त्या तपाचे फळ त्यांच्या भक्तांना देतात. कर्मसूत्राचे अतिक्रमण न करता भक्तांचे रक्षण करतात. त्यांना आवश्यक वाटल्यास कितीही जड स्वरूपी कर्मफलांचे शोषण करून आपल्या भक्तांना विमुक्तीचा प्रसाद देतात. क्षणोक्षणी त्यांच्या कर्मांचा ध्वंस करतात. म्हणूनच त्यांच्या भक्तांची त्यांच्या नकळतच कर्मबंधनातून सुटका होते, मुक्ती मिळते. या श्री पळणीस्वामींच्या वक्तव्यानंतर सुद्धा माझ्या मनातील प्रश्न मिटला नव्हता. मी त्यांना अजून एक प्रश्न विचारण्याचे साहस केले. स्वामी, 7.5 त्रासातून शंकराची सुद्धा सुटका झाली नाही असे ऐकले आहे होते. ग्रहासंबंधी त्रासातून श्री गुरु सार्वभौम कशा प्रकारे सुटका करतात याबद्दल माहिती द्यावी अशी प्रार्थना. यावर पळणीस्वामी म्हणाले, बाबा शंकरा, खगोलातील ग्रहांना जीवांशी मित्रत्व किंवा शत्रुत्व असे नसतेच. मानव जन्माच्या वेळी त्याच्या प्रारब्ध कर्माला अनुसरून ग्रह महर्दशेने जन्म घेतो. त्या ग्रहांना अनुसरून शुभाशुभ फळ त्याला मिळत असते. ग्रहांच्या मुळे येणारे सूक्ष्म किरण अशुभ फळ देणारे असल्यास त्यांच्या दोष निवारणासाठी मंत्र तंत्र यंत्राने काही फळ न दिसल्यास जप तप होमाचा आश्रय घ्यावा. या उपायाने सुद्धा उपशमन न झाल्यास श्री गुरु पादुकांना शरण जावे. श्री चरण सर्व शक्ती संपन्न असतात. शक्तीमध्ये चांगल्या आणि वाईट शक्ती असतात. त्या त्या शक्तीकडून निघालेली स्पंदने शुभ अशुभ घटना घडवून आणतात आणि प्रत्येक ग्रहास मानव शरीरातील थोड्या विशेष भागावर अधिपत्य असते. ग्रह बाधा असल्यास मानवाच्या शरीरातील कोणत्या भागावर त्या त्या ग्रहांचे अधिपत्य असते तेच पीडित होतात. विश्व चैतन्यापासून प्रवाहित सूक्ष्म स्पंदनामुळेच इष्ट अनिष्ट फळांची सिद्धी होते. स्पंदनामुळे आकर्षण किंवा विकर्षण होते. सज्जनांचा सहवास असणाऱ्या व्यक्तीस दुर्जन सहवास घडल्यास अकारण कलह, बंधुवियोग, कुटुंबातील सदस्यांशी वादविवाद होतात. हे सारे आकर्षण शक्ती कमी झाल्याने मिळणारे अनिष्ट फळ आहे. विश्वशक्तीकडून स्पंदनांची निरंतर उत्पत्ती होत असते. ते थोड्या कालावधीपर्यंत त्या माणसावर प्रभाव पाडण्याचे कार्य करतात. काळ हा शक्ती स्वरूप आहे. थोड्या कालांतराने ती स्पंदने त्या माणसात सोडून विधिरित्या प्रभावित होणाऱ्या माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. कालचक्राला अनुसरून त्यांचे फळ मिळत असते. मानवाची दैवभक्ती जागृत होऊन जप तप केल्यास ग्रहांची तीव्रता थोड्या प्रमाणात कमी होते. महात्मे लोक विश्वकल्याणाची इच्छा करून विविध प्रकारचे यज्ञ करीत असतात. त्यांच्या तपाचे फळ सुद्धा दान करीत असतात. या प्रक्रियेने विश्वात उद्भवलेली अनिष्टकारक अशी स्पंदने एका माणसानंतर दुसऱ्या माणसाला कष्ट न देता ती जिथून उद्भवली तेथेच परत जातात, म्हणजे मूळ बिंदू स्थानात जातात. त्याला तिरोधन म्हणतात. थोडे पुण्यकार्य केल्याबद्दल विशेष शुभफळ मिळाल्यास त्यास अनुग्रह असे म्हणतात. स्वामी पुढे म्हणाले, बाबा क्रियायोग सिद्धांता प्रकारे
सृष्टी स्थिती लय या तिरोधान अनुग्रहांना मी स्पष्ट केले. तू ध्यानात असताना पाहिलेल्या यवन भासणाऱ्या साधूमध्ये भविष्यात श्रीपाद श्री वल्लभांची शक्ती विशेषरित्या प्रवाहित होईल. निंबवृक्षाच्या जवळ असलेल्या भूगृहातील 4 नंदादीपांना तू पाहू शकलास, ही असाधारण किमया आहे. श्रीपाद श्री वल्लभांनी कोणत्या तरी महान उद्देशाच्या दृष्टीनेच तुला असा अनुभव दिला, त्याची आंतरिक कल्पना केवळ त्यांनाच माहीत. त्यांच्या लीला फार अगम्य असतात, गुढार्थ प्रयोजक असतात. त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्यांना त्याचा मथितार्थ जाणता येत नाही. त्यात सुद्धा देवरहस्य असू शकतात. त्यांच्या अनुमतीनेच मी तुला त्याचे विवरण करू शकलो. समस्त सृष्टी त्यांच्या नजरेखालीच असते. त्यांचे तेच प्रमाण आहेत. त्यांच्यात तेच श्रेष्ठ आहेत. विश्वनियंता सुद्धा तेच आहेत. योग सिद्ध आहेत. अमेय आहेत. ते परिणामांना, मोजमापांना, परिमितीला साध्य होणारे विषयच नाहीत. श्री पळणीस्वामीच्या या वर्णनाने माझे मन आनंदाने बहरून गेले. मी उडपी क्षेत्राहून निघालो. कुरोपुरात जाताना मध्येच कितीतरी चित्रविचित्र अशा घटना घडतच चालल्या होत्या. या सर्व ग्रंथस्थ करण्यासाठी श्री गुरु सार्वभौमांची अनुमती घ्यावी या विचाराने श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनोत्तर त्यांच्याशी विचारविनिमय करण्याचे ठरवले. मी श्री पळणीस्वामींनी माझ्या मनातील भावाला लिहिलेनेच समजून घेतले. ते म्हणाले, तुझ्या मनातील भाव मला अवगत झालेला आहे. भविष्यात भक्तांच्या हितासाठी श्री प्रभूंच्या चरित्राचे लिखाण करण्याचे तू ठरवले आहेस. ते जरूर तुझ्या प्रयत्नांना आशीर्वाद देतील. त्यानंतर श्री पळणीस्वामी माधवास त्याच्या ध्यानानुभवाविषयी सांग असे म्हणाले. माधवाने आपले अनुभव सांगण्यास सुरुवात केली. श्रीपाद श्री वल्लभांचे जन्मस्थानी श्रींच्या पादुका, श्रीपाद श्री वल्लभ, श्री दत्तात्रय आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना. श्री पळणीस्वामी म्हणाले, बाबा शंकरा, तू दर्शन घेतलेले श्री वल्लभांचे मातागृहच तुझ्यातील सर्व शक्तींना आकर्षित केलेले स्थळ श्रीपाद श्री वल्लभांचे जन्मस्थान आहे. तेथे असलेल्या पादुकांच्या खाली पाताळात अनेक सहस्त्र वर्षांपासून तपात बसलेले ऋषी आहेत. तू पाहिलेल्या श्री वल्लभांच्या जन्मस्थानातच केवळ श्रींच्या पादुकांची प्रतिष्ठापना केली जाईल. पादुकांच्या प्रतिष्ठापनेनंतर काही वर्षांनी अतिप्रयत्नाने श्रीपाद श्री वल्लभांचे चरित्रामृत प्रकाशित होईल आणि तू बसून ध्यान केलेल्या जागेत श्रीपाद श्री वल्लभ, त्यांचा पूर्व अवतार असलेले श्री दत्तात्रय, त्यांचा नंतरचा अवतार श्री नृसिंह सरस्वतींच्या मूर्ती स्थापित करण्यात येतील. त्यानंतर त्या क्षेत्रात विस्ताराने लीला होतील. त्यानंतर श्री पळणीस्वामींनी थोडा वेळ मौन धरले. आमच्या गुहेच्या जवळच असलेल्या नवयुवकाचे प्रेत बाहेर काढण्यास सांगितले. प्रेतास बाहेर काढल्यावर प्रणवाचा उच्चार करण्यास सुरुवात केली. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. व्याघ्रेश्वर शर्मा जयघोष करीत होता. श्री पळणीस्वामींनी नवयुवकाच्या शरीरात प्रवेश केला. वयोभाराने शिथिल झालेल्या वृद्ध शरीरास व्याघ्र रूपात असलेल्या व्याघ्रेश्वर शर्माने जवळ असलेल्या नदीत टाकण्यास नेले. नूतन शरीरात प्रवेश केलेल्या पळणीस्वामींनी आज्ञा केली, तुम्ही या क्षणीच येथून जावे. बाबा माधवा, तू तुझ्या विचित्रपुरात जा. बाबा शंकरा, तू तिरुपती या महाक्षेत्रात जावे. माधवा, तू तुझ्या सूक्ष्म शरीराने पिठिकापुरातील पुण्यवंताचे दर्शन घेतलेस, तेच तुला या जन्मात पुरे. श्रीपाद श्री वल्लभ अनुग्रह प्राप्तिरस्तु. तेव्हाच माधव, विचित्रपुराकडे मी तिरुपतीकडे प्रयाणास निघालो. श्रींच्या लीलेचा अंत लागत नाही, हेच खरे. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो. श्री स्वामी समर्थ. सिद्धमंगल स्तोत्र. श्रीमदनंत श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा. जय विजयी भव दिग्विजयी भव. जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा. जय विजयी भव दिग्विजयी भव. श्री जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा. जय विजयी भव दिग्विजयी भव. जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव.
सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बापणचार्यणुत श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सावित्री काटक चयन पुण्यफला भारद्वाज ऋषि गोत्र संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव दो चौपाती देव लक्ष्मी गण संख्या बोधित श्री चरणा जय विजयी भव दिग्विजयी भव जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव पुण्य रूपिणी राजंबासुत गर्भ पुण्य फल संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सुमती नंदन नरहरि नंदन दत्त देव प्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव पीठिका पुरा नित्य विहारा मधुमति दत्ता मंगल रूपा जय विजयी भव दिग्विजयी भव जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव श्रीपादराजं शरणं प्रपद्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बघा, ताईंनी आपल्याला चौथ्या अध्यायाचं किती सुंदर आणि किती छान असं निरूपण करून दाखवलेलं आहे आणि पारायणही करून दाखवलेलं आहे. आणि खरंच ताई जेव्हा त्याचं हे करतात ना, वाचन करतात, त्यावेळेला श्रवण करताना अगदी वेगळ्याच आनंदामध्ये आपण जात असतो, वेगळ्याच दुनियेत आपण जात असतो. याचा आनंद मी पण घेत आहे, तुम्ही पण घ्या. आणि अपलोड व्हिडिओ थोडासा लेट झालेला आहे चौथ्या अध्यायाचा, तर त्यासाठी क्षमा असावी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्री स्वामी समर्थ.